नमस्कार. भाजपच्या नेत्या आणि तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांना काही दिवसापासून त्रासदायक कॉल व तसेच अश्लील मेसेज येत असल्याची माहिती, अशी धक्कादायक माहिती सध्या समोर येते. काही दिवसापासून त्यांना त्रासदायक कॉल सुद्धा येत होते, अश्लील मेसेज सुद्धा एका नंबरवरून येत होते. आता मिळालेल्या माहितीनुसार त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे. पुण्यामधून त्या आरोपीला पकडण्यात आलेलं आहे. तसेच त्याला मुंबईमध्ये नेण्यात आलेलं आहे. न्यायालयासमोर हजर देखील करण्यात आलेला आहे. 2 दिवसाची कोठडी न्यायालयाने त्याला सुनावली आहे. हा आरोपी 25 ते 26 वर्षाचा आहे, अशी धक्कादायक माहिती समोर येते व तसेच तो विद्यार्थी असल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्याने अशी भाषा का वापरली, असे अश्लील मेसेज त्याने का केले असेल, असा त्रासदायक कॉल त्याने का केला असेल, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. नक्कीच याचे धागेदोरे कुठे आहेत का हे सुद्धा तपासत असल्याची माहिती सध्या समोर येते. सध्या सायबर गुन्हेगारी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. व्हॉट्सअप म्हणा, इंस्टा म्हणा, फेसबुक म्हणा, अशा विविध सोशल मीडियावरून, अशा ऍप्लिकेशनवरून, या माध्यमातून लोक बळी पडतात या गोष्टीला. मग त्यात काही महिलांचा बळी जातो, काही पुरुषांचा बळी जातोय, अत्यंत काही विद्यार्थ्यांचा सुद्धा बळी जातोय. अत्यंत धक्कादायक ही माहिती समोर येते. आता आरोपीला पकडण्यात आलेला आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.